मॉर्निंग ऑल ऑफ यू. प्रत्येक सकाळ नवीन आशा घेऊन येते, पण प्रत्येक दिवस सोपा असेलच असे नाही. मी एक CBSE शाळेत प्रायव्हेट टीचर आहे. त्यासोबत रायझिंग टीचर प्लॅटफॉर्मवर ऑनलाईन टीचिंग करते. माझं एक यूट्यूब चॅनल आहे. मी 2 मुलांची आई आहे. घरच्या जबाबदाऱ्या आणि आता त्यातही मी सेट परीक्षेची तयारी सुरू केली आहे. कधी मला स्वतःलाच प्रश्न पडतो की हे सगळं खरंच वैशू तू करू शकेल का? पण तरीही मी माझ्या मनाला एकच उत्तर देते की आजचा दिवस फक्त सुरू कर आणि यातूनच तुला तुझा मार्ग सापडेल. तर नमस्कार मंडळी, मी वैशाली तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आणि आपली ओळख झालेलीच आहे. काही जुने सबस्क्रायबर आहेत, काही नवीन सबस्क्रायबर असतील. त्यांच्यासाठी आपला जर्नी हा 1.5 ते 2 वर्षापासून सुरू आहे. स्ट्रगल आपल्या आयुष्यात असतात, पण त्यांना घाबरून थांबायचं असतं का? तर नाही. जीवन आपल्याला फक्त एकदाच मिळतं आणि त्याचा पुरेपूर उपयोग करायचा असतो असं मला वाटतं. पण सोपं नसतं, पण कठीणही नाही आहे. फक्त आजचा दिवस फक्त जाऊ दे असं म्हणायचं. पुन्हा नवीन सुरुवात आपोआप होते, कारण प्रत्येक रात्रीच्या नंतर एक छानसा दिवस असतो. आणि माझा आवाज थोडा बसलेला आहे, कारण स्कूल सुरू झाले आहे आणि जरा जास्तच मेहनत होते. त्यामुळे कसं स्वतःला फिट ठेवावं लागेल, तेव्हा कुठं आपण स्वतःला डेव्हलप करू शकू. माझा दिवस तुमच्यांपेक्षा वेगळा नाही किंवा इतरांपेक्षा वेगळा नाही आहे. घरं, मूल, डब्या, शाळा या सगळ्यातनं वेळ कसा निघून जातो मलाही कळत नाही. पण मला एक गोष्ट समजली आहे, बिझी असणं म्हणजे काय आपल्या स्वप्नांना विसरणं आहे का? तर नाही. ह्या 2 गोष्टी वेगवेगळ्या आहेत. आपण कितीही बिझी असलो, कितीही घरच्या जबाबदाऱ्या असलो, पण आपण स्वतःच जर स्वतःला समजलं नाही तर दुसरे आपल्याला समजू शकणार नाही. म्हणून स्वतःला समजा. वेळ कमी असला तरी चालेल, पण स्वप्ने मोठी ठेवा. कारण आत्ता जर आपली स्वप्न मोठी ठेवली नाही तर उद्या आपल्याला प्रश्न पडेल की आपण मागल्या 20 वर्षात काय केलं. तेव्हा आपल्याजवळ प्रश्नाचं उत्तर द्यायला जागाच राहणार नाही, कारण आपण कधी स्वप्नच पाहिली नसतात. म्हणून आत्ताच सांगते, स्वप्न मोठी पहा. दिवसभर विद्यार्थ्यांना शिकवताना माझ्या एक गोष्ट मला नेहमी वाटते की आपण इतरांना शिकवतो, मग आपण स्वतःचं शिकणं का थांबवतो? जेव्हा आपण अपग्रेड राहू, जेव्हा अपडेट राहू, तेव्हाच आपण इतरांना शिकवू शकू ना. आणि मला हे खूप अनुभवाला येत आहे की जोपर्यंत आपण शिकणार नाही तोपर्यंत शिकवणार कसं? ज्ञानाचा सागर खूप खोल आहे. आपण जेव्हा ज्ञानाच्या सागरात उतरतो ना, तेव्हा समुद्रात फक्त आपल्या पायापर्यंत पाणी येणार नाही, म्हणजे तळपायापर्यंत इतकं ज्ञान अथांग आहे. आणि मग का सांभाळतो आहे आपण स्वतःला की माझं शिक्षण थांबलं, आता माझं वय 40 झालं, माझं 30+ झालं. प्लीज असं करू नका. कारण स्वतःला डेव्हलप करा, स्वतःची पर्सनॅलिटी घडवा. कारण उद्या चालून तुम्हाला कोणी म्हणेल की काय केलं तू तुझ्या आयुष्यात? कुठे आहे तू? तेव्हा तुम्हाला उत्तर द्यायला जागा पाहिजे की यस, मी पण काहीतरी केलं आहे म्हणून. म्हणून मैत्रिणींनो, तुम्हाला सांगते, सगळ्या दिवशी अभ्यास होतोच असं नाही, पण प्रत्येक दिवशी ना छोटं पाऊल तरी नक्की टाका. अभ्यास नाही, पण काहीतरी स्किल शिका. नाही स्किल शिकायचं तर स्मॉल हॅपीनेस जोपासा. नाही स्मॉल हॅपीनेस जोपायचे, स्वतःला ओळखा. बस एवढंच करा, कारण त्याच्यामुळे ना आपण शिकतो आणि आपल्या प्रत्येक छोट्या पावलाची तयारी करत असतो. खरं सांगायचं तर मोटिवेशन रोज मिळत नाही. काही दिवस मन थकतं, काही दिवस शरीर थकतं. आणि जेव्हा दोन्ही थकतं ना आपलं, तेव्हा आपण खूप असं निगेटिव्ह थॉटमध्ये जातो. कारण आपल्याला वाटतं की मला कोण यातून काढेल, पण आपल्याला कोणीही काढू शकत नाही. आपल्याला स्वतःलाच यातून स्वतः सावरावं लागतं. 5 मिनटं रडून घ्यायचं, पण स्वतःला सावरायचं. त्या दिवशी जरी मन थकलं, त्या दिवशी जरी शरीर थकलं, तरी स्वतःला जोपासायचं. त्या दिवशीसुद्धा पुस्तक उघडायचं, कारण डिसिप्लिन विल टेक यू व्हेअर नोटिफिकेशन किंवा मोटिफिकेशन कॅन नॉट. मला परफेक्ट व्हायचं नाही आहे, पण मला कालपेक्षा आज थोडं पुढे जायचं आहे. हा व्हिडिओ फक्त माझ्या दिवसाबद्दल नाही आहे, तर हा त्या प्रत्येक वुमन्ससाठी आहे, त्या प्रत्येक हाऊसवाईफसाठी आहे, ज्या प्रत्येक मम्मीसाठी आहे, प्रत्येक पत्नीसाठी आणि प्रत्येक एक जगणाऱ्या स्त्रीसाठी आहे, जी घर सांभाळते, नोकरी करते, मुलांची काळजी घेते आणि तरीही स्वतःचे स्वप्न जिवंत ठेवते. जर तुम्हालाही कधी वाटत असेल की माझ्याकडे वेळ नाही, तर लक्षात ठेवा, स्वप्न पूर्ण करण्यासाठी परफेक्ट आयुष्य लागत नाही, फक्त हार न मानणारं मन लागतं. आणि शेवटी थकवा येईल, अडचणी येतील, लोक प्रश्न विचारतील, लोकांना म्हणू द्या, पण स्वतःवर विश्वास ठेवा. जर स्वतःवरचा विश्वास जपलात ना, तर एक दिवस नक्की तुमचाच राहील. पुढे तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही 10 वर्षानंतर.
अरे बापरे, मी 10 वर्षाच्या अगोदर काहीच केलं नाही. आता जर सुरुवात केली तर तेव्हा तुमचं मन म्हणेल, खरंच तू सुरुवात केली होती आणि आज तू कुठेतरी पुढे आहेस. बरोबर आहे ना? नक्की कमेंटमध्ये सांगा. तर थँक यू सो मच युअर प्रेशियस टाईम. कीप लर्निंग, कीप ग्रोईंग, नेव्हर गिव्ह अप. हॅव अ वंडरफुल डे अहेड. बाय बाय. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःला जपा, आनंदी राहा. स्वतःला खुश ठेवण्याची जबाबदारी फक्त तुमची आहे आणि फक्त तुमचीच आहे. ती तुमच्याकडून कोणीच हिरावून घेऊ शकत नाही. तुम्हाला कुठल्या टॉपिकवर व्हिडिओ पाहिजे नक्की सांगा. नक्की मदत करेल. बाय.